मित्रांनो कोकणात रात्री आम्हाला असा आवाज येईल वाटलं नव्हतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही आज स्टे करणार होतो. स्टे करणार आहे म्हटल्यावर आम्हाला थोडं सामान घ्यायचं होतं. मग काय मालवणला जातानाच मार्केट होतं म्हणून बोललो इथं सगळं सामान घेऊन जाऊया. मग काय इथं तांदूळ पण आम्ही घेतलं बघा. तांदूळ घेऊन आम्हाला लागणार होतं मसाल्यासाठी सामान. मग काय ते घेऊन आम्ही तेल पण घेतलं बघा. तेल घेऊन हिरवा मसाला घेऊन आम्ही निघालो मालवणला. आणि मित्रांनो मालवणला जाता आम्हाला संध्याकाळ झालेली. संध्याकाळच्या 7:45 वाजल्या तरी पण आम्ही मालवणमध्ये पोहोचलो नव्हतो. तर मित्रांनो फायनली आम्ही मालवणमध्ये पोहोचलो आणि आता मालवणमध्ये आले म्हटलं मच्छी तर खायलाच लागते. मग काय आलो की एकदाचा मच्छी मार्केटला. मार्केट बंद झालेलं. मग मित्रांना खायची होती सुरमई म्हणून सुरमई घेतली आणि सुरमई घेऊन निघालो होतो आम्ही स्पॉट बघायला. आणि मित्रांनो आम्हाला स्पॉट काय घावतच नव्हतं. एका ठिकाणी आम्ही थांबलो आणि इथं चूल पण पेटवून घेतली बघा. आणि चूल पेटवली आणि एका साईडला आम्ही चिकन आणि एका साईडला भात बनवला होता. इकडे चिकन शिजतच होतं तर अतुलनं पण तिकडे मच्छी मॅरिनेट करायला घेतली होती आणि इकडे मच्छी पण मॅरिनेट करून झाली. मच्छी मॅरिनेट करून आता वेळ होती मच्छी फ्राय करायची. मित्रांनो जेवण वगैरे झालं आणि आम्ही आता झोपायची तयारीत होतो. मित्रांनो आम्हाला इथं बाहेरच झोपायचं होतं म्हणून अर्ध्यांना गाडीत झोपवलं आणि अर्धी आम्ही बाहेर झोपलो होतो. मित्रांनो असं बाहेर राहायला आणि बाहेर खायला एक वेगळीच मजा असते. एवढ्यात अतुल बघा आता पडल काय करल आत परत ची कॉमेडी ऐकून झोपलोच होतो तर बाहेरनं कसला तरी आवाज आला. आवाज ऐकून तर आम्ही उठलोच बघा. उठलो तर थंडी लागत होती म्हणून जाळ पण केला. आता बोललो जागा आली तर आपण निघायचं. तर मित्रांनो आता सकाळच्या वाजलेल्या 5:30 आणि आम्ही तर उठलेलो पण ही पोरं काय उठायला मागत नव्हती. बघू शकता कशी झोपल्या ते. यांना बोललो झोपून दे आणि आम्ही आलो सीएनजी टाकायला. तो वर बघतो तर काय सकाळ पण झालेली. मित्रांनो घरी जाता जाता आम्ही एक पॉइंट वर आलो होतो. तर दुसरं काय नव्हतं तर इथं काचेचा पूल होता. मित्रांनो ह्या स्पॉटला बोलतात शार्पेन एपने धबधबा. मित्रांनो धबधबा काय बघायला भेटला नाही. या काचेच्या पुलावर चालायला तर एकदम भीतीच वाटत होती. आणि मित्रांनो हे पूल एवढा भारी वाटत की काय बोलूच नका. आणि या पुलाच्या साईडलाच छोटासा धबधबा होता तो पण एकदम खडक वाटत होता. मग छोटासा धबधबा बघून ह्या सगळ्यांना पण व्हिडिओ मध्ये घेतलं बघा. आणि मित्रांनो सगळ्यांना व्हिडिओ मध्ये घेऊन निघालो आम्ही घरी. आता घरी जाता आता आम्हाला भूक लागलेली म्हणून परत आम्ही पाचलमध्ये वैभव हॉटेलमध्ये थांबलो होतो. गाडी बिडी पार्क करून आलो आम्ही वैभव हॉटेलमध्ये. आम्ही पोहे मागवलो होतो म्हणून आज म्हणलो मिसळ ट्राय करूया. मित्रांनो इथं मिसळ पण एकदम कडक लागत होती. तोवर घड्याळात बघतो तर आता सकाळच्या 10 वाजल्या होत्या. मग काय नाश्ता बिष्टा आवरला आणि निघालो बघा घराकडे. मित्रांनो पाचलमध्ये कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांनी कमेंट करा. पाचलमधनं आम्ही डायरेक्ट आलो बघा अनुस्करा घाटामध्ये. तिथून पुढे आलो आणि ओमकारला पण आम्ही घराकडे सोडला. आणि ओमकारला बाय करून आलो बघा आम्ही देवळापाशी. आणि देवळापासून टर्न मारून आम्ही गेलो बघा घराकडे. आणि इथं येऊन आम्ही सौऱ्याला पण सोडून आलो बघा एकदाचा घराकडे. मित्रांनो कोकणचा हा लास्ट ब्लॉग होता. ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये कळवा. ब्लॉग आवडला असला तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.